भाजायला पाहिजे. पितृपक्ष सुरू आहे. सगळीकडे महाळ असतात. आज आमच्यात सुद्धा होता. मग ह्याची तयारी आम्ही थोडीशी रात्री करतो. पुरण वाटणं, तिखट वडे बनवणं, मग गॅसबरोबर एक छोटीशी शेगडी अशी पेटवायची, त्याचा सुंदरसा आवाज. मग तो रात्रीच्या शांततेत तो आवाज खूप वेगळा वाटतो. अशी सगळी तयारी करायची आणि मग सकाळी आपल्या पितरांचे छान फोटोपूजा वगैरे करायची आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या रूपात घरी कुणीतरी जेवायला येतं. असं म्हणतात की आपल्याला हा लाभलेला देह त्यांच्यामुळे आहे. त्यांच्यामुळे आपण हे 4 सुखाचे घास खातो, ज्यांनी आपल्याला हे दिवस दाखवले, हे जीवन दिलं. मग त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण हे सगळं मिष्टान्न आपण जे जे म्हणून काही खातो ते त्यांना अर्पण करायचं आणि आपल्या घरी जे काही पाहुणे येतात, आप्तेष्ट येतात, त्यांनासुद्धा पितृरूपाने आपण हे सगळं देऊ करायचं, त्यांना मनोभावे नमस्कार करायचा. एकंदरीत काय तर आपल्या सगळ्या संस्कृती, प्रथा, परंपरा, रूढी या प्रेम, वात्सल्य, एकत्र येणं, विचारांची देवाणघेवाण करणं, सुखदुःख वाटणं आणि आनंद त्याचबरोबर सगळ्यात शेवटी जोडला जातो तो म्हणजे कृतज्ञतेशी आणि तशीच कृतज्ञता मला आजच्या या दिवसात वाटली आणि आज सगळे केलेले मी, माझ्या बहिणीने आणि आईने केलेले हे सगळे पदार्थ अगदी सागर संगीत आणि छान. कारण मनात एक भावना असते ना, की आपले आजी-आजोबा किंवा पितर जेवायला येणार आहेत. ही एक भावना असते अशी. त्यांच्या रूपात कुणीतरी दुसरं येतं, पण आपल्या हातचं इतकं छान सगळं करून दुसऱ्याला जेवायला वाढणं, यात सुद्धा एक खरा आनंद आहे ना.